करू काय जाणे अन्याय माझे कोठ्यान कोठे मोरेश्वरा पातू घाल कोठी मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वदवितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे कैलासराणां सुचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटे दळारी कारिन्द्र सिंधू बहुदुःखहारी तुतवीन शंभू मदकोरतारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। अनेन प्रियतां देव भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेशः अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मनोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेले कवुणाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंतरुणिया इंगळांच्या। श्री क्षेत्र कोटेश्वर कोटेगाव येथे या ठिकाणी संपन्न होत असलेला हा ज्ञानेश्वरी अखंड पारायण सोहळा हनुमान मंदिराच्या सुंदर अशा वातावरणामध्ये अत्यंत पवित्र आणि प्रदीर्घ परंपरा लाभलेला हा उत्सव साजरा होत आहे। आणि या उत्सवाचं दुग्ध शर्करा योग म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होत आहे, 25वे वर्ष साजरं होत आहे। आणि या पवित्र प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या उत्सवासाठी सायंकाळची जी प्रवचन सेवा आयोजण्यात आलेली आहे या प्रवचन रूपी सेवेसाठी मनासंधी जी संयोजकांनी आयोजकांनी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमतः शतशः त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। त्याचबरोबर आजच्या या पवित्र प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या आणि रौप्य महोत्सवात उत्सव साजरा होत असलेल्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व हरिभक्त परायणांना या ठिकाणी मी त्यांना गौरवयुक्त वंदन करतो। आणि संपूर्ण श्रोते हे देवतुल्य मायबाप मातृतुल्य पितृतुल्य आहेत। या सर्वांचे या ठिकाणी चरण स्पर्श करतो, आपल्या सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो। कृतीने जरी शक्य नसलं तरी मनाने आणि भावनेनं या ठिकाणी आपल्यापुढे नतमस्तक होतो। आणि आजची ही प्रवचन रूपी सेवा साक्षात पांडुरंगाने ज्ञानेश्वर माऊलींनी तुकोबा महाराजांनी आणि अर्थातच आपल्या हनुमानजींनी आपल्या चरणी रुजू करून घ्यावी असे या ठिकाणी त्यांना प्रार्थना करतो। श्रोते हो, आज चिंतनासाठी आपण निवडलेला विषय निवडलेली ओवी म्हणजे ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायामधील 501 क्रमांकाची ओवी आहे। मनोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेले कवनाचे श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणिया इंगळांच्या। खरं तर 9वा अध्याय हा विशेष महत्वाचा आहे आपल्यासाठी। अर्थात ज्ञानेश्वरांच्या आणि तुकोबांच्या आणि त्यांच्या समकालीन सर्व संत मंडळींच्या रचनेवरती बोलणं म्हणजे त्या ठिकाणी अगदी महाराज शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे। परंतु आपल्या सर्वांचा कृपाशीर्वाद आहे असं समजून हे करण्याचं धाडस आणि मारुतीरायाचा भक्कम पाठिंबा आहे याच्या जोरावर हा प्रयत्न आपल्या समोर करतो आहे। आता त्या ठिकाणी माऊलींची भाषा ही आईची भाषा आहे, तुकोबांची भाषा ही वडिलांची भाषा आहे। आपण म्हणू आईची भाषा काय असते, वडिलांची भाषा काय असते। त्या ठिकाणी वडील बाळासाहेब म्हणतील, बाळ्या म्हणतील, पण आई मात्र बाळू म्हणेल। वडील गणेश म्हणतील, आई मात्र गणू म्हणेल। म्हणजे ममत्वाची जी भावना आहे ती आईच्या उदरात आहे। फक्त प्रसूती वेदनेपुरतं माऊली या शब्दाला अर्थ असता तर गेले 750-800 वर्ष अवघं जग 21 वर्षाच्या पुरुषाला माऊली म्हणून म्हटलं नसतं, संबोधलं नसतं। आज हजारो वारकरी त्या ठिकाणी दिंड्या पताकाच्या नामघोषामध्ये पंढरीकडे कूच करतायत। त्यांना बळ देणारा कोण आहे? त्यांना बळ देणारा हा पांडुरंगच आहे। आणि म्हणून माऊली ही शतकांची भाषा बोलतात। आई ही आपल्या मुलाच्या आजच्या भाकरीची तजवीज करते, व्यवस्था करते, परंतु वडील मात्र उद्याच्या भाकरीची तजवीज करतात। आणि दोघंही असणं खूप गरजेचं आहे, दोघांनाही अनन्य साधारण महत्व आहे। इकडे आमचे तुकोबा महाराज मात्र काय म्हणतात, मऊ मेनावनी आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं भेदू ऐसे भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती मारू काठी।
म्हणजे या ठिकाणी एकीकडे आईची भावना आहे, एकीकडे वडिलांची भावना आहे, परंतु दोघांनीही समन्वय साधला आहे. आणि ह्यांच्या तुम्हाला सांगतो आपल्यावरती हजारो उपकार आहेत. अगदी मी नव्यानंच प्रवचन करीत आहे आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावरती. आपल्या संस्कृतीवरती, आपल्यावरती जगामध्ये एक असा विषय नाही की तो माऊलींशिवाय, तुकोबांशिवाय, नामदेवांशिवाय, एकनाथांशिवाय, त्यांच्या समकालीन जे संत असतील त्यांच्याशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आता या ठिकाणी माऊली म्हणतात ऋणधुनू रे भ्रमरा, सांडीसी अवगुणू रे भ्रमरा. आता भ्रमर म्हणजे भुंगा, या ठिकाणी अवगुणू म्हणजे अवगुण असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण एखाद्याला म्हणतो का रे आंधळ्या, का रे लांगड्या, का रे पांगड्या, अवगुण माणसाला सुद्धा अवगुणू म्हणतात. म्हणजे किती त्या ठिकाणी प्रेम आहे. ज्या लोकांनी त्यांना एवढा त्रास दिला त्यांच्याविषयी सुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये, संपूर्ण गाथ्यामध्ये एकही अपशब्द माऊलींनी काढलेला नाही. उलट जे खळांची व्यंकटी सांगडो तया सत्कर्मी रती वाढो असं या ठिकाणी माऊली म्हणतात. त्यामुळं माऊलींवरती आणि तुकोबांवरती भाष्य करणं म्हणजे खरोखरच एक त्या ठिकाणी शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आता आजच्या चिंतनासाठी, ओवीसाठी आपण जी ओवी घेतलेली आहे, निरूपणासाठी जी ओवी घेतलेली आहे ती म्हणजे 9व्या अध्यायातील 501 क्रमांकाची ओवी आहे. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेले कवणाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरुणी या इंगळांच्या. यामध्ये सुरुवातीचे जे 2 चरण आहेत ते 2 चरण म्हणजे सिद्धांत आहे आणि नंतरचे 2 चरण जे आहेत ते म्हणजे दृष्टांत आहेत. आता आपण उपलब्ध वेळेमध्ये जसं पांडुरंग परमात्मा बुद्धी देईल, मारुतीराया बुद्धी देईल, त्याप्रमाणे आपण प्रयत्न करणार आहेत अण्णा. तर त्या ठिकाणी इंगळ म्हणजे एक विंचवापेक्षा लहान असणारी थोडासा छोटा म्हणजे मोठा कीटक, विंचवापेक्षा लहान परंतु मुंगळ्यापेक्षा थोडासा मोठा, अशा या इंगळाच्या बिछाण्यावरती आपण जर विश्रांती घेत असो, पवळलेला असो तर आपण कदापि सुखी होऊ शकणार नाही या मृत्यू लोकामध्ये, असं माऊलींचं सांगणं आहे. मग माऊलींचं हे सांगणं कसं खरं आहे ते आपल्याला वेगवेगळ्या दृष्टांताच्या आधारे. आता तुम्ही एकनाथी भागवत काढून बघा, त्याच्यामध्ये आमचे नाथ महाराज काय म्हणतात, मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे या जीवे. या भूतलावरती कोणीही दुःखाची कामना करीत नाही. सर्वजण अगदी त्या ठिकाणी परिसरातल्या मंदिरामध्ये आजी बरोबर नातू किंवा नात येते, त्या ठिकाणी आजी त्याला म्हणते किंवा तिला म्हणते की बाप्पाच्या पाया पड आणि बाप्पा सुखी ठेव. आपण पण बऱ्याचदा आशीर्वाद देतो बाप्पा सुखी राहा. आपल्या सर्वांसाठी सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की त्या ठिकाणी सुख ह्या कल्पनाची, सुख ह्या संवेदनेची त्या लहानग्याला कसलीही कल्पना नसते, परंतु आपण सुखी राहण्याची मात्र कामना करीत असतो. कामना करण्यामध्ये, इच्छा व्यक्त करण्यामध्ये काहीही गैर नाही, परंतु आपण फक्त कामना करतो, इच्छा करतो आणि नंतरचं आपलं त्या ठिकाणी वागणं मात्र त्याच्याशी सुसंगत आहे का हेच आपल्याला वेगवेगळ्या दृष्टांताच्या आधारे त्या ठिकाणी थोडंसं बघायचं आहे. आता नाथ महाराज ज्या पद्धतीने सांगतात त्याचबरोबर ते पुढेही असं सांगतात. म्हणजे रामदास महाराज दासबोधामध्ये सांगतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, मनात वाची रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त. म्हणजे या जगामध्ये सुखी कोणी नाहीत. आता आपण जर विचारलं की बाबा तुम्ही सुखी, आपण सर्वजण म्हणणार हो मी सुखी आहे, हो मी सुखी. म्हणजे मला तुमचे उत्तर पण थोडेसे माहिती आहे. कुणीही त्या ठिकाणी 4 चौकात कबूल करणार नाही मी दुःखी, परंतु खरं तर आम्ही दुःखी आहोत आणि आमच्या दुःखाचं कारण तर वेगळंच आहे, ते पुढे बघू कसं सांगायचं. तर त्या ठिकाणी नाथ महाराज ज्या पद्धतीने सांगतात त्याच्याशी सुसंगत असं वातावरण किंवा वागणं आमचं नाही. पितामह भीष्म की जे शरशय्येवर पडलेले आहेत, हजारो बाण टोचतायत, इच्छा मरणाचं वरदान आहे आणि साक्षात मधुसूदन त्यांना भेटायला गेलेले आहेत. त्यावेळेला ते म्हणतात हे कृष्णा, हे गोविंदा, हे मधुसूदना, हे काय मला कसला त्रास आहे, एक तर मला मृत्यू दे. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात गेल्या जन्मामध्ये तुम्ही जंगलामध्ये गेलात, तुम्ही एक बाण सोडला आणि तो बाण एका पक्षिणीला लागला. ती पक्षीण त्या वेळेला तिच्या पिलांना भरवत होती, तिने व्याकुळ होऊन प्राण सोडला आणि त्याचा परिणाम म्हणून हा आजचा त्रास. म्हणजे बाकीचे दुःखाचे कारण निरसन करणं आपल्या हातात आहे, परंतु पाठीमागचं जे पूर्वसंचित आहे ते मात्र आपल्याला भोगणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलतो, मात्र बासरी मात्र 2 हातामध्ये पकडतो.
आणि ज्याला माहिती आहे की आता आपण गांधारीकडे गेलो तर आपल्याला यदुकुलांचा नाश होण्याचाच शाप किंवा आशीर्वाद भेटणार आहे, तरी सुद्धा आता श्रीकृष्ण म्हणजे जगन्नियता, तो त्याला काही माहिती नाही असं जगात काहीच नाही. त्याला काल आज उद्या परवा सगळं काही माहिती आहे. तरी त्या श्रीकृष्ण मात्र झाडावर बसलेला असताना आणि पावा वाजवीत असताना एक बाण येतो आणि तो बाण त्यांच्या अंगठ्याला लागतो. तो बाण ज्याने मारला, ज्याच्याकडून तो चुकून लागला, तो धावत येऊन कृष्णाची माफी मागतो. कृष्ण म्हणतात तू पश्चाताप करू नको. साक्षात विष्णूने राम अवतारामध्ये वालीला त्या ठिकाणी सुग्रीवाला सहाय्य करण्यासाठी वालीशी जी युद्धनीती वापरली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आहात, म्हणजे ह्या मृत्यू लोकावर आल्यावर सुद्धा भगवंताने सुद्धा आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. तर तुम्ही आम्ही त्याला कसे अपवाद होऊ शकतो? आपण विनाकारण नुसती सुखाची, आता तुम्हाला सांगतो आपल्याला थोडासा चहा जरी उशिरा मिळाला तरी आपण म्हणतो काही जीवनात काही खरं नाही. आणि आपल्या जीवनात ज्ञानोबाण इतकं, तुकोबाण इतकं, प्रभू रामचंद्राने इतकं, कृष्ण एके दिवशी त्या ठिकाणी गोविंद पंत आणि त्यांच्या पत्नी, त्यांची पत्नी रंगनाथाला म्हणजे श्रीकृष्णाला आळवीत होते. गोविंद पंत म्हणले अगं काय करते तू, तुझं दुःख कृष्णाला सांगते. कुणाला सांगते तू तुझं दुःख? की ज्याला जन्मताच आई वडील सोडावे लागले, नंतर ज्यांनी सांभाळ केला त्यांना सोडावं लागलं, प्रिय असणाऱ्या राधाला सोडावं लागलं, मथुरेला सोडावं लागलं आणि द्वारका वाचवावी लागली. आणि त्या कृष्णाला तू दुःख सांगतेस? ज्या कृष्णाने कुणाचं काही बिघडवलं नव्हतं, अशा कृष्णाला त्याच्या बालपणीच एवढे काही कट षडयंत्र रचले गेले आणि त्या कृष्णापुढे आपलं ते काय दुःख आहे? त्यामुळे आपण दुःखाचा कधीच बाजार मानू नये, असं त्या ठिकाणी गोविंद पंत त्यांच्या पत्नीला सांगतात. परंतु या ठिकाणी माऊली एका ठिकाणी असं म्हणतात की या मृत्यू लोकावर सुखाची कहाणी ऐकू येणार नाही, पण दुसरीकडे मात्र काय प्रतिज्ञा करतात? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीनही लोक. मग हे कसं काय? आपण सर्वसामान्य जडजीव आहोत. एकीकडे तर म्हणतात कुणी सुखी होऊ शकणार नाही, सुखाची अनुभूती येणार नाही, दुसरीकडे तर म्हणतात की हा सगळा संसार मी सुखाचा करेन. हे कसं काय? तर त्यांचे अभंग, त्यांची रचना समजून जसजसं आपण समजून घेऊ तसतसं आपल्याला त्याच्यामध्ये गोडी निर्माण होणार. आणि मग आपल्या सुखामध्ये अडचण ठरणारी, आता प्रत्येकाची सुखाची कल्पना तुम्हाला सांगतो वेगळे. हिमालयामध्ये जो साधू असेल त्यांना काय हवं असेल? याच देही याच डोळा, त्यांना भगवंत पाहिजे. आपण मात्र सर्वसामान्य जडजीव आहोत. गाडी घ्यायची, बंगला बांधायचा आहे, शेजारचा बांधाची कोणाची विकायला निघली तर ती पण घ्यायची वगैरे वगैरे. म्हणजे सर्वसामान्य माणूस नाही तो. आणि त्या ठिकाणी देव, त्यांना देव आहेच आहे, देव भेटायचा नाही. जडी तरी विठ्ठल, म्हणजे आता इथं विठ्ठल नाहीये का? इथं सुद्धा विठ्ठल आहे, चराचरामध्ये पांडुरंग आहे, सर्वत्र पांडुरंग आहे. म्हणजे प्रत्येकाच्या, संतांचं काय, संत कुठं सुख उडकतात? संतांच्या दृष्टीने काय, एकीकडं तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही इतके गोंधळलेले आहोत. आणि आमचे शांता शेळके त्या ठिकाणी म्हणतात की जे सदूर, जे असाध्य तिकडे धावे म्हण. म्हणजे त्या ठिकाणी प्रवास करीत असताना दरवाजामध्ये उभारलेल्या माणसाला वाटतं खिडकी बसली जागा फार छान आहे, खिडकी बशी बसल्यानंतर न वाटतं नाही दरवाजा जरा चांगली हवा लागते. तसं शहरातल्या माणसाला वाटतं खेड्यातलं जीवन फार छान, खेड्यातल्याला वाटतं शहरातलं जीवन फार छान. म्हणजे सगळं आमच्या हितच येऊन सुटणार आहे शेवट. म्हणजे अशा पद्धतीनं जे असाध्य आहे, बहिणाबाई सुंदर म्हणतात की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकला हाकला फिरियत पिकावर. अहो तुम्ही आपण साखळदंडाने एखाद्या हत्तीला बांधून ठेवू, परंतु मनाला नाही बांधून ठेवू. मग आम्हाला हे पहिल्यांदा मन एकत्र करावं लागेल, मन केंद्रित करावं लागेल. आणि ते कुठं करावं लागेल? भगवान परमात्म्याच्या चरणापाशी करावं. आणि म्हणून तुकोबा महाराज काय म्हणतात? तुकोबा म्हणतात आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या. आता तुझे चरण देखलेत, आता कुठंच नाही. एकीकडे म्हणतात किती यावे जन्मा, किती व्हावे फजित, सारखं जन्माला येऊन फजितीच चालू. आणि दुसरीकडे म्हणतात जन्म घेतल्याचे सार्थक, ही विठ्ठलची एक देखली या. म्हणजे त्यांचं सगळं सुख हे कुठं होतं? पांडुरंगामध्ये. आपलं सुख आहे का तेवढं? आपलं सुख तेवढं नाही. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी दुःखाला काढतो. म्हणून पहिल्यांदा आम्हाला आमचं मन कंट्रोल करावं लागेल. मन आणि चित्त एकत्र करून ते भगवंताच्या प्रती, भगवंताच्या चरणावर, संतांच्या चरणावर. आणि तुम्हाला सांगतो आता हळूहळू लोकांना कळायला लागलंय. आता मग अशी व्यवस्था व्यक्त केली 25 वर्षांनी का व्हायना गावातून पुरवठा, चलो देर आहे दुरुस्त आहे, थोडा उशीर का व्हायना पण चांगल्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर त्या ठिकाणी
आम्हाला आमचं मन, दुसरी गोष्ट आम्हाला भक्ती करावी लागेल, मन केंद्रित करावं लागेल. आता भक्ती कशी करायची आहे? खूप जणांना वाटतं भक्ती म्हणजे खूप सोपी. आमची भक्ती खूप वरवरची हो. म्हणजे गळ्यात माळ घातली, गंध लावलं, भगवे कपडे घातले, मोठ्यांदा मंत्र म्हणलो म्हणजे आम्ही भक्ती. एकीकडे तुकोबा महाराज काय म्हणतात, तुकोबा काय म्हणतात, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती नमन. पण दुसरीकडे मात्र ते काय म्हणतात, भक्ती ती कठीण सुळावरील पोळी. भक्ती खूप कठीण आहे. एवढी भक्ती, वरवरची भक्ती. आम्हाला भक्ती करायची कुणासारखी करायची? आम्हाला भक्ती पुंडलिकासारखी करावं लागल. 28 युग पांडुरंग भक्ताची वाट पाहतोय. आम्हाला भक्ती प्रल्हादासारखी करावं लागल. साक्षात विष्णूला नरसिंह अवतारामध्ये खांबामधून प्रकट व्हावं लागल. आम्हाला भक्ती शबरीसारखी करावं लागल. उष्टी बोर माझ्या भगवंताला, माझ्या स्वामीला आंबट बोर जाऊ नये म्हणून ती बोर चापून ठेवायची. आपल्याला फार पाळायला लागले हल्ली माणसं. नाही मन निर्मळ काय करील साबण. मनच निर्मळ नाही हो. 3दा काही लावा, लक्ष लावा, लाईफबॉय लावा, कोणताही साबण कोणत्या नटीने वापरलेला लावा, त्याने काही होणार नाही. मन आम्हाला सुरुवातीला स्वच्छ करावं लागेल, निर्मळ करावं लागेल. दुसऱ्या विषयीच्या चांगल्या भावना आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी. एक दिवशी पांडुरंग परमेत्मेने यादी केली, भक्तांची यादी. पहिली यादी लागली, ज्ञानोबांचं नाव नाही, तुकोबांचं नाव नाही. यांना आश्चर्य वाटलं. नामदेव महाराजांनी म्हणले, पांडुरंग हे काय आहे, आमचे नाव. दुसरी यादी येणार आहे. दुसरी यादी लागली. दुसऱ्या यादीमध्ये पण यांचं नावच नाही. पांडुरंग हे काय आहे, आमचे कसे नाव. मग तिसरी यादी लागली, 1 नंबरला नाव आवली. मग नामदेव महाराजांनी विचारलं की भगवंता हे कसं काय, हे काय आहे नेमकं, काय लिला काय. भगवंत म्हणतात, पहिली यादी कुणाची, जे माझी भक्ती करतात त्यांची यादी. दुसरी यादी कुणाची, जे माझ्यावर प्रेम करतात त्यांची यादी. आणि तिसरी यादी कुणाची, मी ज्यांची भक्ती करतो, मी ज्यांच्यावर प्रेम करतो. म्हणजे आमची भावना, आमची भक्ती प्रकट असली पाहिजे की भगवंत विवळ झाला पाहिजे. भगवंत जळी स्थळी वृक्ष भगवंत दिसला पाहिजे. आम्हाला भगवंत फक्त सप्त्यात दिसता कामा नये. बाकीचे 358 दिवस सुद्धा त्या ठिकाणी थोडंफार का व्हायना. अगदीच आम्हाला काही संतांच्या एवढं परंपराक्रमी होता येणार नाही, परंतु थोडासा प्रयत्न करायला त्या ठिकाणी काय हरकत नाही. आता या ठिकाणी भक्ती करणं गरजेचं आहे, मन कंट्रोल करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आम्हाला नाम घ्यावं लागेल. आता बघा, माऊली म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड नाम आहे तुझे. आणि आमचे तुकोबा महाराज काय म्हणतात की करी फकीराचे परी हरी नाम राहो मुखी. आम्हाला फकीराचं कर, कपल्ल कर, काही राहू देऊ नको आमच्याकडे, पण तुझं नाम मात्र आमच्या मुखात. आणि तुम्हाला सांगतो, नाम घेण्यासाठी आदल्या पिढीची पुण्य पाहिजे. नाम हे सारांचे सार. शरणागती यम किंकर. नामामुळं यम किंकर सुद्धा शरणागत येतात. सारांचं साक्षात भगवान शंकरांनी नामाच्या महिमेवरती विश्वत होत. नामामध्ये आता तुम्ही बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा संध्याकाळी दाऱ्यावर असलो तरी नेमकं त्या वेळेला राम आठवणार, इतर वेळी नाही आठवत. आणि तुम्हाला सुख तर सर्वच मागतात हो, दुःख मागणारे फक्त तुकोबाई. काय म्हणतात ते, बरे झाले या दुष्काळी पीडा केली, बरे झाले बैल कर्कश. दुःख आम्ही कोणी मागतो का? आणि सुख पण आमच्या पुरतच मागतो. आम्ही इतके कंजेक्टेड मनाचे आहोत, इतके स्वार्थी आहोत, आणि आमच्यासाठी सुखाची कामना मात्र माऊली करतात. आणि ते पण दान मागतात. येणेवर ज्ञान देव. म्हणजे जर तू माझ्या पत्रात हे दान टाकलं, कोणतं दान, जो जे वांछिल तो ते लाव. ज्याला जे पाहिजे ते मिळू दे तर मी सुखी होईल. आपण असं म्हणत नाही तुझ्या सुखातच माझ्या सुखात. अहो असं नाही. आता नवीन काही निघालेलं आहे. सासूबाई सोनीला म्हणते, आमच्या काळात असं नव्हतं, आम्ही हांड्याने पाणी आणत आहे. तिच्या नशिबाने घरात नळ, तर का तू कडू कष्टी होते. थोडं तुझं पण मन थोडस मोठं कर. म्हणजे या ठिकाणी काळ परत्वे आपल्याला सुद्धा थोडस बदलावं लागणार आहे. आणि खऱ्या अर्थाने भगवंताच्या जवळ जाता येणार आहे. म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्थितप्रज्ञ राहावं लागेल. आता स्थितप्रज्ञ कुणासारखं राहायचं. प्रभू रामचंद्रांना आता एक अर्ध्या तासामध्ये राज्याभिषेक होणार आहे, अयोध्येचा सम्राट म्हणून घोषित होणार आहे. आणि त्यांना कळतं की आपल्या वडिलांनी दिलेल्या शब्दामुळं रघुकुल तिलकाला अवमान होऊ नये, वडिलांचा शब्द खाली पडू नये म्हणून आनंदी मनाने 14 वर्ष वनवासासाठी निघतात. म्हणजे ज्या ठिकाणी राजवस्त्र
परिधान करायचे, त्या ठिकाणी साधे कपडे घालून त्या ठिकाणी आनंदाने वनवासाला गेले. आताच्या काळात होतं का? वडिलांना दिलेले पैसे पोराला मागितले तर ते म्हणतो म्हातारा तू बघ. आणि वडिलांनी सगळं केलं, पाईपलाईन केली, पोरींचे लग्न केले, जमीन घेऊन ठेवली, काय उपकार केला काय? कसं सुख सापडायचं? म्हणजे त्या ठिकाणी थोडस आम्ही पण ह्याच्यातून प्रभू रामचंद्रासारखं स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला सांगतो, रामायण आणि महाभारत हे फक्त महाकाव्य नाहीये, हे फक्त रोचक कथा नाहीये, आम्हाला खूप काही शिकून जातं. रामायण काय शिकवतं? आनंद झाला हो. त्या वृषसेनाने देवेंद्राबरोबर युद्ध सुरू केलं आणि मदतीसाठी दशरथ राजा गेले आणि शुक्राचार्याने बाण सोडला, तो त्या चाकाच्या अक्षामध्ये लागला. त्यावेळेला कैकेयी मातेने हात दिला आणि तो रथ कोसळायचा राहून गेला. कालांतराने इंद्र जिंकले, पर्यायाने दशरथ राजे जिंकले आणि दशरथ राजाने प्रसन्न होऊन कैकेयीला वर दिला आणि तू काही माग तुला देतो. ती पण हुशार, ठीक आहे योग्य वेळ आला, मग आता सगळं मला महिलाच राज्य येतं. मग त्या ठिकाणी बरोबर रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार त्यावेळेला मंत्रा आल्या. मंत्रा तर आपल्यामध्ये पण आहे, मंत्रा आणि शकुनीच खूप आहेत आपल्या आसपास. मग ते मंत्राने कान भरवले, आता तुझा भरत करता असंच होईल, रामापुढे त्याला उभाच राहावं लागेल. आणि तो आनंदाच्या भरात दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रिय पुत्राला वनवास भोगावा लागला. आणि शाप कोणाचा खरा ठरला? श्रावण बाळाच्या बाबाचा. पुत्र पुत्र करता मरसीला ऐसा. चुकून बाण लागला श्रावण बाळाला. झाडाखाली थांबलेले आई वडील वाट बघतायत, आपलं बाळ आपल्याला पाणी घेऊन येणार आहे. दशरथ राजा क्षमायाचना करतायत, परंतु कर्म तर होऊन गेलं. तुझा सुद्धा मृत्यू, आमचा जसा मृत्यू पुत्र शोकाने होतोय, तुझा सुद्धा मृत्यू तसाच होणार आहे. आणि काळाची गती, काळाचा महिमा कधीच चुकणार नाही. पुढच्या कालखंडात कधी संधी मिळाली तर काळावर बोलू आपण. आणि त्यामुळं त्या ठिकाणी दशरथ राजाला सुद्धा मृत्यू स्वीकारावा लागला. आता महाभारत आहे, क्रोधामध्ये शपथ घेतली पितामह भीष्म. शकुनी मामा दुर्योधनाकडे गेले. शकुनी मामा म्हणाले 11 दिवस झाले, एवढे कौरव गेले, एवढं सैन्य मारलं गेलं, अजून पांडव काही एकही पांडव गतप्रसार खर्चटलं पण नाही. आता शकुनी मामाला काय माहिती, नारायण साक्षात नारायण पांडवांबरोबर आहे. आणि आम्हाला युद्धनीती, आता राजकारण सुद्धा कृष्णाने शिकवलं बरं का. सगळी नारायणी सेना दुर्योधनाकडे, पण रोज बातम्या मात्र नारायणाकडे येत होत्या. आज तसंच झालंय, सगळ्या पक्षात सगळ्यांचे लोक आहेत, बातम्या देणारे तर आहेतच आहे. आणि तो जगन्नियता कृष्ण क्रोधामध्ये भीष्माचार्य म्हणले पांडव पण मला तेवढेच प्रिय आहेत, परंतु मी एक वडिलांना अभिवचन दिलेलं आहे की जोपर्यंत हस्तिनापूर सुरक्षित नाही तोपर्यंत मी हस्तिनापूर सोडणार नाही. उघड्या डोळ्याने सगळे अन्याय बघावं लागले हो. मग ते द्रौपदी मातेचं वस्त्रहरण असेल, इतर अनेक दूध क्रीडा असेल वगैरे वगैरे सगळं. आणि त्यांनी क्रोधाच्या भरात शपथ घेतली. काय शपथ घेतली? की उद्या मी पृथ्वी निष्पांडवीय करीन. ही क्रोधामध्ये घेतलेली शपथ. म्हणून आनंदात कुणाला शब्द देऊ नका आणि क्रोधावेळेला थोडीशी खडी साखर ठेवा. आता हे कळलं कुणाला? द्रौपदीला. आता भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय येतो? केला भीष्म प्रण की खरा. आपण अजूनही कुणाने एखाद्याने जर समजा सोडली, काय सोडले मी नाही सांगत, आणि ती खरंच टिकली तर भीष्म प्रण, नाही तर आमच्या सकाळी ठरवायचं संध्याकाळी मोडायचं हिशोब झाला. आणि मग द्रौपदीने धावा केला भगवंताचा, भावाचा म्हणजे कृष्णाला भाऊ मांडलाय हो. कृष्णाकडे गेली. कृष्ण मला तू काही सांगू, मला सगळं माहिती, आता तू फक्त चल माझ्याबरोबर. ते म्हणजे कुठं जायचं विचारू नको, जाऊ आपण. ती गेली आणि पूर्वीचं फार चांगलं होतं, युद्ध संपले की सगळे मैत्रीपूर्ण संबंध. आमच्याकडे पण तसं आहे, फक्त निवडणुकीपुरती थोडेसे संबंध जरा होते, सगळे नंतर एक आहेत. तर त्या ठिकाणी भीष्माचार्याच्या निवासस्थानी वगैरे गेल्या आणि भीष्माचार्य मात्र, अरे मी काय शपथ घेऊन बसलो, येरझाऱ्या घालताय. द्रौपदीने लांबनच नमस्कार केला, बांगड्यांचा आवाज आला आणि न बघता त्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आता झाली पंचायत. बरं, तो आशीर्वाद म्हणजे आजचा नाही. आजकाल कुणी कुणाला किती आशीर्वाद दिले तरी ते फलद्रूप होणार नाही.
आणि सोबत मग द्रौपदीने विचारलं, तुम्ही हा जो आशीर्वाद दिलाय पितामह, तो या जन्मासाठी दिलाय का पुढच्या जन्मासाठी दिलाय? या जन्मासाठी दिलाय. पश्चाताप झाला. तू आलीस कशी मला सांग, आणि पुन्हा बरोबर आली. जोड्या राख्या बरोबर आली. पुन्हा बरोबर आली. जोड्या राखणारा म्हणजे चपला सांभाळणारा बाहेर कृष्ण उभा आहे. सगळा करता करविता तोच आहे बघा. आणि भीष्माचार्य बाहेर आले, कृष्णाला हात जोडले आणि म्हणजे देवा तू पुन्हा नाही फसव, पण मला नाही फसवू शकणार. आणि डोळ्यातून अश्रू गळगळ व्हायला लागले. द्रौपदीला म्हणजे अगं द्रौपदी, कुठलं पुण्य केलं हे, तुला साक्षात पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण जोड्या राख्या म्हणून लावलाय. दुसऱ्या दिवशी युद्धामध्ये भक्तांसाठी भीष्माचार्यांना रथाचं चाक घेऊन पांडवांवर चालून जावं लागलं. तो भाग पुढचा आहे. म्हणजे भक्ती सुद्धा किती त्या ठिकाणी निर्मळ असली पाहिजे, आणि क्रोधाच्या वेळेला आम्ही किती संयम ठेवला पाहिजे. आनंदाच्या वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला आपण बघतो बघा, खूप आनंदाची गोष्ट झाली तरी हार्ट अटॅक, आता काय खूप साखर झाली तरी डायबिटीस होतोच. असं काही फार वावगं आहे नाही, पण आम्ही प्रयत्न जर केला तर मात्र ही कुठंतरी संगती जोडायला सुरुवात होते. त्यानंतर आम्हाला सुखी तर व्हायचंय, सर्वांना सुखी व्हायचंय. कोणताही असा जड जीव नाहीये की तो दुःख मागतोय तुकोबा सोडून. आपण सर्वजण सुखासाठी प्रयत्नशील आहोत. मग आम्हाला हे सुख मिळवायचे. पुढची गोष्ट, सुख कुठं आहे? सुख निसर्गात आहे. तुकोबा महाराज मग काय म्हणतात, वृक्षवल्ली अम्मा सोय रे. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी खूप कंटाळा आला की फिरायला कुठं जातो? कोकणामध्ये, गोव्याला, जिथं भरपूर झाडी आहे, पाणी आहे, तिथं सुख आहे हो. तिथंच शांतता नांदणार आहे, समृद्धी येणार आहे. परंतु माणूस मात्र त्या ठिकाणी असा नाही. माणसाला वाटतं निसर्गावर मात करायची. एके ठिकाणी एक तांदळाची ट्रक थोडीशी सांडली, त्याच्यातून काही पोते सांडले, 4 चिमण्या आल्या, 2 दाणे खाल्ले गेले, 4 कावळे आले, 2-3 गाया आल्या. शेवटी माणूस आला. पुढं काय झालं? ट्रकही गाय पण तांदूळ गाय. आम्हाला भगवंताने एवढं दिलंय, त्याच्यात आम्ही समाधानी नाही. आमचे वैकुंठवासी दोंडा महाराज दाखला देतात की एक मनुष्य असतो, तो खांदायला लागतो, खांदा खांदा आवाज येतो, अरे काहीतरी आहे. म्हणजे खांदात सगळं एक मूर्ती निघते, सोन्याची मूर्ती. खूप आनंद झाला. तरी डोक्याला हात लावून बसले. दुष्पाकीचे सज्जन म्हणतात, काय झालं तुम्हाला? सोन्याचे आताचे नियम थोडे बदलले. आता जमिनी खाली काही सापडलं तर सरकार जमा करावं लागतंय. पूर्वी तसं नव्हतं आपल्याला, सरकार काहीतरी देईन, त्याच्यात आपलं खुश. मग ते म्हणले, तुम्ही डोक्याला का हात लावून बसलाय? मूर्तीच्या खाली काय लिहिले बाबा? अशा प्रकारे ही सोन्याची बनवलेली 10वी मूर्ती आहे. 9 कुठं गेल्या? म्हणजे एक सापडली त्याच्यात समाधान नाही, 9 साठी विवंचन आहे. म्हणजे आम्ही आहोत का? ठेविले अनंते तैसे ती राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबा महाराज. आता चित्ती ठेविले अनंते याचा अर्थ पैसा कमवायचा नाही असं का? कमवा ना पैसा. तिथं सुद्धा तुकोबाच सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगला व्यवहार करून जरूर पैसा कमवा, जरूर मोठं व्हा, पण तो चांगल्या प्रकारे कमवला पाहिजे. आता चांगल्या प्रकारे, वाईट प्रकारे काय आहेत त्याचे उत्तर आपल्या आतमध्ये आहेत. त्याच्यावरती जास्त काही निरसन करण्यामध्ये अर्थ नाही. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्यामधला अर्थ म्हणजे पैसा आहे. पैशाशिवाय जगात काही होत नाही, पण पैसा हे सर्वस्व नाही. हे आपल्या सर्वांना सुद्धा. पूर्वी खूप शांतता होती, समृद्धता होती, वाडे गजबजलेले असायचे, जनावर भरपूर असायची. आता त्या ठिकाणी दारात ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर लिहिलंय बँक ऑफ इंडिया शाखा अमुक अमुक यांच्या सहकार्याने, श्रीराम फायनान्स. तिकडून नोटीस येते, भरता का? येऊ नको येऊ, शुक्रवारी मी येणार आहे, भरतो बाबा काहीतरी. म्हणजे आम्ही ह्या चक्रव्यूहात अडकलोय, आणि ह्या चक्रव्यूहात अभिमन्यू सुद्धा अडकले होते. आम्हाला ह्यातून बाहेर पडायचं असेल तर संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. नको रे म्हणा अतिस्वार्थी बुद्धी नेरे लोभसाचे, नको रे म्हणा द्रव्य ते पुढीलांची, न होता मनासारखे दुःख. मनासारखं जर झालं नाही तर फार दुःख होतंय हो. एक मित्र त्याच्या मित्राकडे गेला आणि तो मित्र मला जाऊ दे, नको जाऊ, आता कशात जातोस? अरे माझ्याकडे कपडे नाहीत, काही नाहीत. राहू दे, माझे घाल.
ह्याचा नवीन कोरा ड्रेस त्याला घालायला दिला, तो ड्रेस घातल्यावर इतका तो स्मार्ट दिसायला लागला खेड्यातल्या पोरगा. पाहुण्यांकडे पाहुणे म्हणले हे सगळं खरे पण हे कोण आहे? हे आमच्या गावचे. आणि ड्रेस माझा आहे बरं का, काही सांगायची गरज आहे का? म्हणजे आमचा ड्रेस त्याला दिला आणि तो माझ्यापेक्षा स्मार्ट दिसतो. ही दुःख. बाहेर मित्र आला आणि मला हे तुझे कपडे आणि तू मी चालू गाव. मग आधी दिवस नको ना. आणि दिलं तर त्याला कोणी, आम्हाला त्रास कधी होतो दुसऱ्यांनी कोणाला तिसऱ्याला चांगलं म्हणलं तर. आम्हाला त्या ठिकाणी आमचे दुःखाचे कारण वेगळेच आहेत हो. आतमध्ये आमचं रानपडी का असू द्या पण बाण मात्र आम्ही पडलो. आणि परत म्हणणार काय करू भगवंता सुखच भेटत नाही. अरे कसं भेटन सुख? मन जर चांगलं ठेवलं, भक्ती जर केली, संतांना शरण जर गेला, संत विचार आचरणात आणण्याचा जर प्रयत्न केला, आणि जे देण्यात सुख आहे ना ते घेण्यात सुख नाही बघा. त्यामुळं घेता घेता एक दिवशी घेणाऱ्याचे हात आमचे बाबा आमचे नगरपालिकेच्या कार्यालयातून बाहेर आले आणि त्या ठिकाणी एक रुग्ण त्यांना दिसला. त्याला ते उचलून दुसरीकडे ठेवायला लागले तर हातामध्ये बोट आले. घरी गेले आणि जेवण पण करू शकले नाही, ढसा ढसा रडू लागले. पत्नी म्हणाली तुमच्या रडण्याने काय होईल, आपण त्या रुग्णाला आणू द्या. आणि त्या दोघांनी पती पत्नीने त्या रुग्णाला घरी आणलं आणि तसल्या काटेरी वनामध्ये आज आनंदवन साजरं बुलढाण्याला. म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. हे जे गरीब आहेत किंवा ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना आपलं म्हणणारा पाहिजे हो. आपला त्या ठिकाणी कुणाकडे किती गाडी, किती पैसा आहे, किती पॅकेज आहे, कुठं लागलाय, कसा लागलाय ह्याच्यानुसार आपण तिथं स्टेटस ठरवतो. आणि पर्याय पण नाही. बँकेमध्ये कर्ज रेग्युलर फेडणारा बाहेर उभा असतो आणि बुडविणारा साहेबाबरोबर चहा पित असतो. ही व्यवस्था आहे. आणि आम्ही सगळ्यांकडेच अशा दृष्टिकोनातून बघायला लागलेलो. ते एक त्या ठिकाणी आपल्या दुःखाचं समूळ कारण आहे. त्यामुळं आम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर थोडस आमच्या विचारांची पातळी त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला. आता ह्या चरणामध्ये 3 लोक आहेत, 3 मुद्दे आहेत. मनोनी, मृत्यूलोकी आणि सुखाची कहाणी. सुख ह्या विषयावर आपण बोललो. सुखी होता येऊ शकते पण तरीही माऊली म्हणतात की सुखाची अनुभूती कुणालाही ऐकू येणार नाही. आणि दुसरीकडे काय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करेल. आणि शेवटी तर फार वेगळंच म्हणतात हो. आज संसार सुकळ झाला गे माये देखील ते पाय विठ्ठलाचे. एकच काय तर मृत्यूलोक वाईट आहे का? जर मृत्यूलोक वाईट असता, स्वर्गीचे जे अमर ते इच्छिता ती देवा, जन्म व्हावा आमचा मृत्यूलोक. तुकोबा महाराजांचं दुसरं प्रमाण सांगतो. नरदेह निदान लाभले हाती उत्तम सार उत्तम गती. अहो देवाची होय म्हणते. देवांनी सुद्धा नरदेह मागून घेतलाय. भगवंताच्या जवळ जाण्यासाठी फक्त हा नरदेहच गरजेचा आहे. इतर प्राणी मात्र सुद्धा नाही. पुण्य कमवायचा हाच त्या ठिकाणी जन्म महत्वाचा आहे. परंतु ह्या जन्मात आम्ही वेगळंच कमवतोय. आम्हाला आमच्या आतमध्ये बघायचं संत सांगतात. आम्ही पाहिले रुबिया संत 85 वर्ष वय सुफी संत, रुबिया नावाचे सुफी संत. विणकाम करायचं आणि त्या ठिकाणी सुई हरवली म्हणून हुडकायला लागल्या. आता आदर तर प्रत्येक वारकरी संप्रदायामध्ये, भागवत संप्रदायामध्ये, पंढरपूरला जाणाऱ्यांविषयी, महाराजांविषयी आपल्या मनात नितांत आदर. माऊली ते थोडस दुसरं सांगतो. माऊली असं म्हणत नाही गोता परस्परे मैत्र जीवांची. आणि काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. वाढो म्हणतात, रुजो नाही तुम्हाला. हा थोडासा वेगळा मुद्दा. म्हणजे आमच्यामध्ये भक्ती आहेच आहे हो. एखादं नवीन बी लागलं तर आम्ही म्हणतो तो रुजो, पण बी असेलच तर म्हणतो वाढो. म्हणजे आमच्या अंतकरणामध्ये भक्तिभाव नक्की आहे. माणसं लोक वाईट नाहीत. आजूबाजूचं वातावरण, परिस्थिती ह्याच्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारे वागावं लागतं आणि म्हणून आम्ही त्या मार्गाकडे जातो. तर त्या ठिकाणी नरदेह, आत्ताचं प्रमाण, नरदेह निदान लाभले हाती उत्तम सार उत्तम गती. अहो देवाची होय म्हणते. मृत्यू लोकच केवळ असा लोक आहे की आम्हाला सुख प्राप्ती, परमेश्वर प्राप्ती करून देण्यासाठी, आम्हाला स्वतःला शोधण्यासाठी. परंतु आम्ही स्वतःला शोधत नाहीयेत.
आम्ही काय करतो, त्या ज्या संत होत्या सुई हुडकतायत, अजून एक जण आला त्यांना मदत करू लागला, दुसरा आला कंदील घेतला मदत केला, असे एक 5-10 जण झाले. मग ते शेवटी म्हणतात की तुझी सुई हरवली कुठं? ते म्हणजे मी तिथं ते विणकाम करीत होते, वेडीच आहे, सुई तिथं हरवली हुडकती. बरं म्हणजे मी वेडी, ठीक आहे. मग मी आतापर्यंत तुम्हाला हे सांगत आहे, माऊली ह्याचं प्रमाण देतात, किंबहुना सोये जीव आत्मासी लाये ते जे होय तया नाम सुख. सुख हे आपल्या आतमध्ये, आणि तुम्ही आयुष्यभर बाहेर पडताय. मी सुई मात्र दुसरीकडे हुडकली तर मी वेडी, मग तुम्ही कोण? म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा माऊली या ठिकाणी असा उत्कृष्ट असा त्या ठिकाणी प्रमाणाच्या आधारे सिद्ध करतात की आमची अवस्था कशी झालेली आहे. त्या मृगासारखी पळतोय, हरिण पळतोय, वास कुठून येतोय, वास कुठून येतोय, वास कुठून येतोय, घामागून झाला. अरे पण ती कस्तुरी तुझ्या नाभीतच आहे ना, तिथूनच वास येतोय, तिथूनच सुगंध येतोय. तसं सगळं सुख आमच्या आतमध्ये. आता थोर मंडळी आहे त्यांना माहिती, ज्या वेळेला आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा आम्ही सुखी होतो. पैसे आल्यापासून प्रपंचिकाच्या अडचणीत वाढत आहे, आणि कधीतरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जुने दिवस चालले. हे फक्त म्हणायचं, बाहेर आल्यावर मात्र सर्वसामान्य जडजीवासारखं त्या ठिकाणी आपल्याला वागावं. आणि म्हणून आम्हाला सुख शोधायचं असेल तर ते आमच्या आतमध्ये आहे हे माऊली. दुसरी गोष्ट कुठे हो, सुख कुठे हो? संतांच्या पायी. आज सर्व सुखेची ओळले पाहता संतांची चरणांबुज. दुसरं एक प्रमाण आहे, अनुपम सौख्य संतांच्या पायी राहीन त्या ठाई अखंडित. संतांच्या पायात आणि सद्गुरूंची कृपा होणं सोपं नाही. संतांची भेट होणं सहवास. आता पुढे जाऊन तुकोबा खरा संत ओळख एकही विषय सोडला नाही हो. नाथ महाराजांनी, तुकोबांनी, माऊलींनी आम्हाला विचार करायला काही हेच दिलेलं नाही. फक्त त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जरी आम्ही चालत गेलो तरी आमची ही नौका पैल तीराला 100% लागणार आहे. पण आमच्यामध्ये अहंकार आहे, ऐकायचं आणि कुणाच ऐकायचं, त्याचं ऐकत असतोय मी, म्हणून आम्ही त्या ठिकाणी दुःखी. आणि मग आम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर आम्हाला सद्गुरूंची कृपा करावी लागेल. संत श्रेष्ठ काय? संत स्वतःसाठी काहीच मागत नाही. एक दिवशी पांडुरंग परमात्म्याने तुकोबांचा हात धरला, नाही काहीतरी मागा तुकोबा, तुम्ही सारखं जाता नाही, अगो काही नको, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची पद्धत. आणि तुकोबा हे पहिलं सरकार आहे बरं का, सगळ्यांचे कर्ज माफ करणार. आत्ताचं सरकार निवडणुका आल्या, लाडकी बहीण, कर्जमाफी, लाईट बिल, आणि त्याच्या बदल्यात आम्हाला मतदान द्या. पण तुकोबा महाराज असं म्हणले, माझ्या गाथेला या, माझ्या प्रवचनाला या, माझ्या कीर्तनाला या. का त्यांनी यादी केली किती लोक आलते? काहीच नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजन पदाची सूत्र सोडून दिली, सगळ्यांना कर्ज माफ. आणि त्यांच्या इतक्या 1% सुद्धा दुःख आपल्या आयुष्यात नाही. अख्खी गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली हो. 10 दिवस तुकोबा इंद्रायणीच्या काठी बसले. हळूहळू माणसं जमायला लागली, लेख म्हणजे त्यांची मुलं त्या ठिकाणी, अन्न नसताना, पाणी नसताना. एवढं दुःख आहे आमच्या आयुष्यामध्ये. त्यांच्या तुलनेने आमच्या आयुष्यामध्ये काही अख्ख्या रणरणत्या वाळवंटातून माऊलींना शुद्धीपत्रक आणण्यासाठी पंढरपूरून वैकुंठाला जावं लागलं. आणि त्या ठिकाणी ऊन आहे, पाय पोळतायत म्हणून झाडाची पानं बांधावं लागली. एवढं दुःख आहे आमच्या आयुष्यामध्ये. निश्चितच ह्याच्या 1% सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये दुःख नाही. माऊलींना कुणी भिक्षा वाढली नाही. इंद्रायणीमध्ये आंघोळ केली तर हे कार्ट्यांनो इथं का आला, शिवाय किंवा सरळ तर कधीच बोलले ना. आता मात्र त्या ठिकाणी माऊलींचं नाव घेऊन तुम्हाला सांगतो, मध्यंतरी पुण्याच्या जवळ आळंदीला असे आहेत लोक अनेक प्रकारचे. हे म्हणले तिथं ते चैतन्य नाही, लोक काहीतरी म्हणतात, लोक असं म्हणतात. पण ज्यांची श्रद्धा त्या ठिकाणी बसलेली असते, आम्ही तिथं जाणार, ते समाधी उकडणार, ते बघणार वगैरे काय. ज्यांची श्रद्धा आहे ते अजून दुसऱ्याकडे गेले. पुण्याहून एक ट्रक भरून माणसं गेले आणि त्या ठिकाणी श्रद्धा असणारे हे यांनी 4 उपकरण बनवले. त्याच्यावरती एक विशिष्ट धातूचं
ओपन पण बसवलं. जसं आपण गाडीमध्ये हवा भरल्यानंतर बघतो किती हवा भरली, तो डायमीटर हलतो इकडं. आणि ते माऊलींच्या समाधीपासून संजीवन समाधी का म्हणायची, किती अंतरावर ठेवलं तरी सुद्धा आतमध्ये जी शक्ती त्याच्यामध्ये व्हायब्रेट होत होतं, हालत होत. ते जे आलेले आहेत वेगळ्या भावनेने, त्यांनी ते सोडून दिलं, काम निघून दिलं, आणि म्हणून ती संजीवन समाधी. सोपं नाही की रेड्याच्या तोंडून वेद बोलून दिलं, तुमचं आमचं काम नाही. सोपं नाही भिंत चालवणं. आणि म्हणून आमच्या मनामध्ये, वाणीमध्ये नुसतं माऊलींचं, तुकोबांचं नाव आलं तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तिकडे जाण्याच्या वाटेला लागलेलो आहोत. हे सुद्धा सुरुवात फार काही वाईट नाही. आणि म्हणून नाव ज्ञानोबांचं, तुकोबांचं चरित्र वाचलं पाहिजे, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. एके ठिकाणी तुकोबा काय म्हणतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांचा सहवास जर लाभला, संतांची चरण सेवा जर लाभली, तर वासना आमच्यातली संपणार आहे. संत स्वतःसाठी काहीच मागत नाही. तुम्हाला मग असे म्हटलं ते राहिले थोडं. तुकोबा काहीतरी मागा, मग ते म्हणे, देवा आता करी उपकार, या देहाचा विसर पडो मज, तरीच हा देह पावेल माझा, बरके केशिराचा कुळवाले. तुकोबांना ते म्हणतात की काय मागितले, आम्ही एक पूजा केली तर क्षेम, स्थैर्य, आरोग्य, पुत्रपौत्र, धनधान्य, रूप, जय, एवढं सगळं भगवंताला मागतो एका पूजेत. तुकोबा काय म्हणतात, या देहाचा विसर पडो. हा देह काही मिळो अथवा न मिळो, पांडुरंगी दृढ राहू. आम्हाला काही मिळू द्या, नाही मिळू द्या, आमचं एकच पांडुरंग. आणि म्हणून संत स्वतःसाठी काही मागत नाहीत, आणि म्हणून ते श्रेष्ठ आहे. आपण मात्र दुसऱ्याच्या सुखाची सुद्धा कामना करीत नाही, आपल्या पुरतं सुख मागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी संत हे श्रेष्ठ आहेत. म्हणून संतांची आणि सद्गुरूंची कृपा आमच्यावर होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांचा सहवास लाभणं गरजेचं आहे. आणि खरा संत कसा ओळखायचा, खरा संत कसा ओळखायचा, त्या ठिकाणी भगवे कपडे घातले, माळा घातल्यात, गंध लावलाय, मोठ्यांदा मंत्र म्हणतोय, घंटा वाजवतोय, नाही. भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचा, अनुभवाचा काय पंत. भगवे कपडे घातले म्हणून संत झाला का, भगवान झाला का, भक्त झाला का. दुसरं एक प्रमाण देतात, परद्रव्य तो अंध, परनिंदा तो मुख, तोची संत बर का. तो संत आहे. परद्रव्य अंध आहे, दुसऱ्याच्या द्रव्याची, दुसऱ्याच्या संपत्तीची कशाला अपेक्षा करता हो. परनिंदा, माणूस गेल्यावर खूप छान सवय असते माणसाला, माणूस गेल्यानंतर माणसाची निंदा करणं. समोरून गेला किती मतदान पडलं, त्याचं काय झालं, त्याचं आज तू तुझं बघ, दुसऱ्याचं कशाला त्या ठिकाणी. आणि म्हणून संत कसा ओळखावा हे सुद्धा, ह्याचं सुद्धा म्हणजे तुकोबांनी एक विषय सोडलाय का, आम्हाला सांगितलं आम्ही सुखी का नाही, सुख मिळवण्यासाठी काय करावं लागेल हे पण सांगितलं, सुख मिळवण्यासाठी मृत्यूलोक गरजेचं आहे हे पण सांगितलं, आणि संतांची सेवा करणं हे पण सांगितलं, आणि संत कसा ओळखायचा हे पण सांगितलं. मग राहिलं काय, मनोनी. मृत्यूलोक झाला, सुखाची कहाणी झाली, मनोनी. आता मनोनी आपण कधी म्हणतो, म्हणून मी याला मदत केली, म्हणून मी याच्याशी असा वागलो. मग तिथं माऊली काय म्हणतात, आगा विषाचे कांदे पिळुनी, जो रस घेईजे पिळुनी, तया नाम अमृत ठेवणी, जैसे अमर होणे. आता आगा विषाचे कांदे म्हणजे कंदमूळ. एका ठिकाणी अशीच कीर्तन सेवा, प्रवचन सेवा संपल्यानंतर महाराजांना, संयोजकांना चहाचं आमंत्रण होतं. त्या ठिकाणी ते गेले, आणि चहा करणाऱ्या ज्या गृहिणी होत्या त्या ठिकाणी त्या चहामध्ये साखर आधी विचारलं, महाराज किती टाकू, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, किती टाक, अजून काय डायबिटीस झालेलं नाही, होईल तेव्हा बघू. पण त्या ज्या डब्यातून साखर टाकत होत्या त्या डब्यावर मात्र तिखट लिहिलं. ते म्हणले, माऊली तिखट हे काय, हो काय सांगावं, मुंग्या फार त्रास देतात. आता मुंग्या काय साक्षरतेच्या वर्गाला गेल्या, रासायनिक गंध साखरेचा आला की तिथं मुंग्या जमाच होणार आहे.
म्हणून आम्ही राग, लोभ, स्वार्थ, द्वेष, मत्सर, अहंकार याच्या विषयाचे कांदे जर वाटत असू तर आम्ही या मृत्यू लोकामध्ये कधीही सुखी होऊ शकणार नाही. आणि म्हणून आम्ही सुखी होणार. आणि प्रतिज्ञा कोणाची यशस्वी झाली? माऊलींची. काय म्हणतात? आज संसार सुफळ झाला ने माय, देखिले ते पाय विठ्ठलाची. आता प्रतिज्ञा का यशस्वी झाली हे पण सांगतो. प्रतिज्ञामध्ये दोन प्रकार आहेत, प्रतिज्ञा करणारा आणि प्रतिज्ञा. प्रतिज्ञा बी चांगल्या असल्या पाहिजेत आणि प्रतिज्ञेत पण सामर्थ्यवान असतात. आम्ही नुसतं वानप्रस्थ आश्रमात आहोत, पडलेलो आहोत. आमचा मुलगा किंवा नातू घराला रंगकाम देतोय, तो त्याच्या मित्राला सांगतोय की अरे इथं जरा असा रंग दे असं. तिकडे ते पडलेलं म्हातारं त्या कुशून त्या कुशून त्या कुशून. अरे बर का, त्यांना सांग हे घर मुळात मी बांधलंय मी. म्हणजे हे तर वानप्रस्थ आश्रमातली शेवटची घाट काय, पण सांगाव काय वाटते घर मी बांधलंय. मग कसला वानप्रस्थ आश्रम? आम्ही कशी म्हणजे त्याच्यातून आम्ही बाहेरच निघायला तयार नाही तर आम्ही सुख होणार. आम्हाला जेवढा वेळ आणि तुम्हाला सांगतो निसर्गाने खूप छान सोय केली हो. जन्माला येणारं बाळ 9 महिने आधी कळतं, मृत्यू येणारे 9 तास आधी कळलं असतं तर आम्ही सुखाने गेलोच नसतो का? गेलो असतो. त्या ठिकाणी निसर्गापुढे आम्ही किती तोकडे आहोत. दिल्लीला धुकं पडलं, एक विमान लँड होऊ शकलं नाही, टेक ऑफ घेऊ शकलं नाही. सगळ्यात बिझिएस्ट विमानतळ दुबईचा. 2 दिवस असा पाऊस झाला, एकही प्रवासी तिकडे फिरकू शकला नाही, विमान जाऊ शकलं नाही, काही नाही. आणि आता एक काल परवा विमान क्रॅश अपघात झाला, 247 व्यक्ती वगैरे त्या ठिकाणी ते गेले. पण त्याच्याबरोबर ते विमान जिथं पडलं तिथं बीजे मेडिकल कॉलेजचे MBBS शिकणारे विद्यार्थ्यांचं ते हॉस्टेल होतं, मेस होतं, त्यांचा काही गुन्हा नव्हता. पण ते विमान त्याच्यावर पडलं, ते खालचे गेले. म्हणजे संचित आम्हाला चुकणार आहे का? संचित आम्हाला चुकणार नाही. आणि ते तेव्हा त्याच्या बातम्या येत होत्या त्यावेळेला मी वाचलं की कॅनडाहून एक डॉक्टर आले होते इथं ऑपरेशन करण्यासाठी, डेंटिस्ट पुण्यामध्ये. त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि जाताना विमान अपघातात गेले. आणि दुसरे एक प्रवासी होते, त्यांना त्या ठिकाणी तिथं जाताच आलं नाही, ट्रॅफिक जाम झालं, सिग्नल पडले आणि विमान तोपर्यंत गेलं, ते वाचले. म्हणजे कसा काळाचा महिना. जेव्हा आम्हाला जायचं आहे तेव्हा आम्ही तिकडे जाणारच आहे, आम्हाला बुद्धी भगवंत देणारच आहे. कारण ज्यांनी हे बनवलंय त्यांनी हे संपवायचं सुद्धा ठरवलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही जर सुख आम्हाला जर मिळवायचं आहे असेल तर सद्गुरूंच्या चरणाशिवाय, परमेश्वर प्राप्तीशिवाय, या ठिकाणी माऊली काय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आता साजनी कुणाला म्हणतात? मित्राला, मैत्रिणीला. काही गोष्टी अशा असतात हो की त्या फक्त मित्राशीच शेअर करावं लागतात. अगदी सासूबाईंना सुद्धा माहित नसतं, थोडे दिवसांनी होईल माहिती. पण त्यांनी साजनी त्यांच्या बुद्धीला म्हटलंय. आणि संतांचा अजून एक महिमा हे असं म्हटले का माऊली, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. मुक्ताई म्हणतात, तुम्हाला पांडुरंगाला बघितल्यावर एवढा आनंद हा सगळ्यांना होतो का? माऊली काय म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवड. माझ्या वाडवडिलाचं पुण्य आहे हो, म्हणून मला विठ्ठल आवडतो. म्हणजे ते त्याचं सुद्धा, त्या गोष्टीचं सुद्धा जे काही चीज आहे. आता आपण काही केलं की म्हणतो मी केलं मी केलं मी केलं मी केलं. माऊली म्हणतात का, मी जे करतोय मला जे पाडू. आणि विचार करा, संन्यास घेतला, लग्न केलं, परत संन्यास घेतला, परत गुरु आज्ञेवरून संसार केला आणि मग अपत्य प्राप्त झाले. आणि केवळ संन्यासाची पोरं म्हणून अवघ्या जगाने अवहेलना केली, तरी सुद्धा त्यांचं मत वाढवण्याविषयी काय, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवड. म्हणजे हे सुद्धा जे काही मी चांगलं काम करतोय ते माझं काही नाही, माझ्या मागच्यांची पुण्य आहे. असा दृष्टिकोन आम्ही संतांचा घेणार आहोत की नाही? आणि तो घेतल्याशिवाय आम्हाला सुखाकडे जाता येणार नाही. मग हे आगाविषयाचे कांदे घेऊन जर आम्ही फिरत राहिलो तर आम्ही कदापि आमचं सुख आम्ही कुठं हुडकतोय? विषयामध्ये सुख आहे का? एखाद्याने गिफ्ट दिलं 15,000ची वस्तू, एखादी गिफ्ट 4 दिवस आपण जाईल, त्यांनी गिफ्ट दिलं, एक दिवस ते भांड, त्याची वस्तू फुटली, संपला का नाही? म्हणून तुकोबा तिथं सुद्धा सांगतात, तेवी विषयाचे सुख
परी ते केवळ परम दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. कितीदा जरी सांगितलं की विषयामध्ये सुख ते क्षणिक सुख आहे, ते भौतिक सुख आहे. आत्मिक सुख जर पाहिजे असेल तर भगवंताशिवाय संत चरणांविषयी शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण ते आम्ही मान्य करायला पाहिजेत. आम्ही ते मान्य करीत नाहीत आणि म्हणून आम्ही सगळेजण आगाविषयाचे कांदे घेऊन फिरत आहोत आणि म्हणून आम्ही दुःखाला त्या ठिकाणी पात्र होत आहोत. आणि अशा रीतीनं आपल्याला जर सुख प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी संतांना शरण गेल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय असणार नाही. संत नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला सुखी व्हायचंय ना, सुखा लागे करी तसे तळमळ, परी तू जा एक वेळ पंढरीसी. तुला सुख पाहिजे ना, पंढरीसी जा. मग तू अवघासी सुखी होसी, दुःखाचे जन्म जन्मांचे दुःख विसरली. तुला सुखी व्हायचंय तर पांडुरंगाकडे जा, तर तू सुखी होऊ शकतो. इथल्या कुठल्याही मेडिकल मध्ये गोळी नाही. डोकं दुखतंय, अंग दुखतंय वगैरे वगैरे काय नाही. एकमेव पर्याय काय आहे? पांडुरंग आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला मार्ग दाखवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आम्ही जर त्या मार्गावरून चाललो तर त्या ठिकाणी आम्हाला निश्चितच सुखी होता येईल. प्रतिज्ञा माऊलींची करीत आहे आणि भीष्माचार्यांना प्रतिज्ञा मोडावी लागली. भक्तांसाठी दुसऱ्या दिवशी रथाचं चाक घेऊन पांडवांवरती टाकावं लागलं. प्रतिज्ञा मोडली आणि पांडवांच्या रक्षणाकरता श्रीकृष्ण त्या ठिकाणी चक्र घेऊन, सुदर्शन चक्र घेऊन उभा राहिले. भीष्म म्हणतात तुझ्या हाताने मृत्यू येणार असेल तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. म्हणजे दोघांच्याही प्रतिज्ञा मोडल्या. का तर त्यांनी प्रतिज्ञा केल्या परंतु ते सामर्थ्यवान होते का? रावण खूप सामर्थ्यवान, हो खूप सामर्थ्यवान, खूप बलशान. पण त्याची प्रतिज्ञा काय होती? समुद्राचं पाणी गोड करीन. होईल का शक्य? स्वर्गात जायला शिडी बांधन. होईल का शक्य? नाही झालं. मग प्रतिज्ञा पूर्ण झाली कुणाची? माऊलींची. अवघाची संसार सुकळ झाला गे माय, देखील ते पाय विठ्ठलाचे. का तर प्रतिज्ञा करणारा पण सामर्थ्यशाली आणि प्रतिज्ञा पण सामर्थ्यशाली. आणि म्हणून त्यासाठी या ठिकाणी मला असं म्हणा वाटतं की माऊलींच्या आणि तुकोबांच्या मार्गाशिवाय दुसरीकडे गत्यंतर असणार. आता जाता जाता शेवटाकडे जाऊया. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे छानशी. त्या कवितेचा भावार्थ अगदी छोटा सांगतो की मावळतीला जाणाऱ्या सूर्याने विचारलं की मी गेल्यानंतर ह्या जगाला कोण प्रकाश देणार? सगळे चांदण्या ग्रह खाली माना घालून उभा राहिले आणि त्यावेळेला एक पंथी पुढे आली आणि ती म्हणाली कोणी प्रकाश देऊ अथवा न देऊ, मी माझ्या परीनं प्रकाश देण्याचं काम. म्हणून मला असं सांगायचं गेले 25 वर्ष सातत्यानं हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन करणारे माणसं म्हणजे पंथीत माझ्या दृष्टीने. अनंत अडचणींना तोंड देत, संयम ठेवीत त्यांनी इथपर्यंत हे गाडं आणलेलं आहे, चालवलेलं आहे. म्हणून ते ठिकाणी ते पंथीत आणि पंथी श्रेष्ठ आहे. आणि पंथीचा हळूहळू महाराज मोठ्या दिव्यामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतस्ते क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विश्वात्मके देवे इने वागेन तोषावे तोषो निवन जावे प्रसादाने देखाते रंगते सामलो तया सत्कर्मी वाढू. परस्परे जडो मैत्री वांते दुरितांचे तिमिरावो विश्वधर्मे सूर्यभावो. जो देवांची तो ते नाहो प्राणजात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती वारी. अनवरत भूमंडळी भेटया होता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिविशान चंद्रवेलांचन मार्तंड देतापरी ते सर्वै सदा सजन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे ते लोकी. भजतो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपती विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय व्हावे ए तमने श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो
येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला हरिओम शांती 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 हे पुकारा हे पहा मायबाप संत सज्जन हो आज असं काही उत्कृष्ट प्रवचन आधी या ठिकाणी सचिन कुलकर्णी महाराज मोठेगाव यांनी केले खरोखर अगदी कधी त्या परिसरात त्यांनी आपले काही करायला दाखवलं नव्हतं सांगितलं नव्हतं पण आज उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रवचन त्यांनी केले अशी त्यांना भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा अगदी म्हणजे बुद्धी देवो ही प्रभूचरणी प्रार्थना